नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ह्या नवीन व्हिडिओमध्ये एक छानशी आणि अशी माहिती सांगणार आहे. सरकी कशी लावायची, कशी लागवड करायची, किती बाय किती वर करायची, फुली किती फूट पाडायची, म्हणजे अगोदर मशागत कशी करायची याची सर्व डिटेल माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता आपण याची रानाची खोलवर अशी नांगरट करून घेतलेली आहे. नांगरट केल्यानंतर याला साधारणपणे 1-2 महिने उन्हात असं तळू दिलेलं आहे. पहा, आपले ढेकळे एकदम पूर्णपणे छोटे छोटे विघरलेले आहेत. विघरलेल्या ढेकळानंतर आपण त्याच्यावर रोटावेटर हाणून घेतलं. रोटावेटरने ढेकळंही फुटतात आणि रानही साफ होतं. एकदम छान मस्त असं पाऊस आल्यानंतर रान झालेलं आहे. त्याच्यातला काडी कचराही गोळा करून घेतलेला आहे आणि नंतर आपण त्यावर एकदम छान सपाट मऊसर असं रान झाल्यानंतर त्यावर फुल्ली पाडणार आहोत. फुल्ली म्हणजे सरकी लावण्यासाठी ती अशी योग्य मापात येण्यासाठी अंतर असतं, त्याला फुल्ली म्हणतात. ते आम्ही पाडून घेतले. एकेरी फुल्ली अशी 2 फुटी आहे. यामध्ये छोटं आऊत चालतं, त्याला आमच्याकडे कोळपं बोलतात. याने ही 2 फुटी फुल्ली आम्ही पाडून घेतलेली आहे. त्यानंतर एका साईडकून 3.5 फूट फुल्ली पाडून घ्यायची आणि एका साईडकून 2 फूट, आखोडीची 2 फूट आणि लांबणीची 3.5 फूट. 3.5 फूट फुल्लीमध्ये आऊत चालतंय व 2 फुटामध्ये कोळपं चालतंय. याप्रमाणे दोयरी ही फुल्ली पाडून घ्यायची. छान अशी फुल्ली पाडून झाल्यानंतर सांगते मी तुम्हाला. चला आता आपण दोयरी फुल्ली पाडल्यानंतर त्याची बियाणे लागवड करू. हे पहा, आम्ही इथे कबड्डी या जातीचे बियाणे घेतलेले आहेत. एकदम छान टप्पू असे मऊसर छान बियाणे आहे. याची उगवणशक्ती छान आहे. दोयरी फुल्ली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सरकी लावायला घेतली. सरकी लावण्याआधी आमच्याकडे काळ्या आईची आपल्याला ती धनधान्य देते, त्यामुळे छोटीशी पूजा करतात. काही जास्त साहित्य नसतं, हळद कुंकू हे वाहून त्याची पूजा करून घेऊत. खाली 1-2 पानं कशाचे तोडून घ्यायचे. मी इथे भोकरीचे पानं तोडून घेतलेले आहेत. त्यावर थोडीशी सरकी टाकून घ्यायची. आमची कपाशी याचे बियाणे टाकून घ्यायचे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं. काही गोडाचा नैवेद्य तिने आपल्याला भरभरून द्यावे म्हणून मी इथे तिला काळ्या आईला गुळाचा खडा वाहिला आणि मनोभावे नमस्कार करून काळ्या आईला प्रार्थना केली की यावर्षी माझं उत्पन्न भरघोस असे होऊ दे. पूजा झाल्यानंतर आपण सरकी लावायला घेतली. आपली सरकी लावणं झाली, परंतु 8 दिवस पाऊसच आला नाही. त्यानंतर आपली पुन्हा एकदा फजिती सुरू झाली. आपण त्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यायला सुरुवात केली. पावसाने तर किती दांडी मारली यावर्षी तुम्हाला ही माहिती आहे. नाहीतर आपली पावसाच्या पाण्यावर एकदम छान अशी मस्त सरकी उगून आली असती की नसती. चला आता आपण स्प्रिंकलर जोडून घेतलेले आहेत. स्प्रिंकलरने भिजल्यानंतर सरकी उगून आल्यानंतर तुम्हाला ही सरकी दाखवीन. तुम्ही तोपर्यंत वेट करा आणि पावसाची प्रार्थना करा. भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली कुठं मोठं एक अर्ध झाड उगलेलं किती छान झाले आहे. या प्रकारे सर्व सरकी उगून आली असती. पाऊस येईन आणि आपली सर्व सरकी याप्रमाणे कपाशी उगून येईन अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.